नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आज आपण लापशी बनवणार आहोत, पण ती लापशी गोड न बनवता तिखट बनवणार आहोत। मंडळी, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला जास्त काही भूक नसेल, हलकं फुलकं काहीतरी खायचं असेल, तर तुम्ही डाळ खिचडी किंवा तांदळाची खिचडी न बनवता अशी ही लापशी म्हणजेच तिखट लापशी म्हणू शकता किंवा ही तिखट खिचडी तुम्ही नक्कीच बनवू शकता। त्यासाठी सर्वात आधी गॅसवरती मी ठेवले आहे कढई आणि या कढईमध्ये 1 वाटी मोजून मी असा भरडा घेतलेला आहे। भरडा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। मी इथं 1 वाटी भरडा कढईमध्ये टाकल्यानंतर मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं सतत असं हलवत भाजून घेणार आहोत। सोबतच मी इथं 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। आता चमच्याच्या साहाय्याने 5 ते 6 मिनिटं मंद आचेवरती हा भरडा अगदी लालसर रंगाचा होईपर्यंत छान असा भाजून घेणार आहोत। भाजून घेतलेला भरडा एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवूया। त्यानंतर मी इथं ही लापशी किंवा हा तिखट दलिया सुद्धा म्हणतात, तर याला बनवण्यासाठी मी इथं कुकरचा वापर करते। मी कुकरमध्ये बनवते। त्यासाठी इथं गॅसवरती मी ठेवला आहे कुकर आणि कुकरमध्ये 3 ते 4 चमचे मी साजूक तूप घेतलेला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे आपण या तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे। सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि गाजर देखील मी आवडीप्रमाणे मी इथं घेतलेला आहे। तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये हिरवा वाटाणा देखील वापरू शकता किंवा अजून तुम्हाला काही याच्यामध्ये ॲड करायचं असेल बटाटा किंवा टोमॅटो, तुम्ही तो सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता। आता हे सर्व वस्तू किंवा पदार्थ कांदा, गाजर आणि मिरची हे सर्व तुपामध्ये आपण छान असे थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये टाकूया 1 छोटा चमचा जिरं आणि त्यानंतर हळद पावडर टाकून घेऊया। 5-6 कढीपत्त्याची पानं देखील टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेला जो भरडा आहे तो याच्यामध्ये टाकून परतून घेऊया। त्यानंतर इथं आपण 1 वाटी भरडा घेतलेला आहे, तर भरड्याच्या आपण 4 पट पाणी इथं घेणार आहोत। म्हणजे 1 वाटी भरडा आहे तर 4 वाटी त्याच वाटीने पाणी मी इथं मोजून घेतलेलं आहे। जर तुम्हाला भरडा अगदी थोडा चिकटसर बनवायचा असेल तर प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता आणि जर तुम्हाला भरडा किंवा ही खिचडी अतिशय पातळ हवी असेल तर तुम्ही अजून 1 वाटी पाणीचं प्रमाण तुम्ही इथं वाढवू शकता। तर इथं पाहू शकता संपूर्ण पाणी टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण कुकरचं झाकण इथं लावून घेणार आहोत। एक 3 ते 4 मध्यम आचेवरती शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर इथं बघू शकता 3 ते 4 शिट्ट्यामध्ये छान अशी आपली ही मऊसूत आणि दाणेदार अशी चिकट म्हणू शकता किंवा थोडीशी लापशी म्हणू शकता, तिखट लापशी आपली इथं तयार झालेली आहे। तर इथं पाहू शकता गरम गरम खाण्यासाठी ही खूपच चविष्ट लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। पहिल्यांदा मी पण बनवली, खूपच खायला खमंग आणि चवीला भन्नाट लागते। डाळ खिचडी किंवा डाळ तांदळाची खिचडी न बनवता कधीतरी असा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही नक्कीच बेत बनवून बघा। खायला देखील खूप अप्रतिम खमंग देखील आहे, पौष्टिक देखील आहे आणि पोट देखील भरते। रात्रीच्या जेवणामध्ये स्वयंपाक बनवायचा खूप काही कंटाळा आला असेल तर अशी ही तुम्ही तिखट लापशी किंवा हा तिखा दलिया किंवा हा भरडा तुम्ही नक्कीच बनवू शकता। गोड लापशी तर आपण कायमस्वरूपी बनवतो, पण अशी ही तिखट लापशी तुम्ही नक्की बनवून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला इथं ही लापशी खूप काही चिकट किंवा पातळ हवी असेल तर तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण 1 वाटी अजून वाढवू शकता आणि ही रेसिपी तुम्ही कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करा, या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये।